मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत युती जाहीर करताच सोलापुरात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जल्लोष करण्यात आला। मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र आल्याची घोषणा बुधवारी करण्यात आली। दोन भाऊ पुन्हा एकत्र आल्यानं राज्यभरात राजकीय वर्तुळात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून मनसे आणि शिवसेनेच्या वतीनं ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला। सोलापुरात या ऐतिहासिक घडामोडीचं स्वागत करत सोन्या मारुती गणपती मंदिरात गणपतीची आरती करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आणि घोषणाबाजी करत आपला आनंद व्यक्त केला। परिसरात जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं। दोन भाऊ एकत्र येणं म्हणजे मराठी माणसाच्या ऐक्याची वज्रमुठ असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। हा एकत्रितपणा महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देईल असा विश्वास मनसे नेते दिलीप धोत्रे, शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड आणि महेश धाराशिवकर यांनी व्यक्त केला। मराठी माणसाची इच्छा होती की ठाकरे बंधूंनी एकत्र यावं आणि या मराठी माणसाच्या इच्छेचा आदर राखून माननीय उद्धवसाहेब ठाकरे व माननीय राजसाहेब ठाकरे आज एकत्र आलेले आहेत। आज एकत्र येत आहेत न तोवर भाजपच्या शिंदे सेनेच्या पोटात असा काही पोटशूळ उठलेला आहे की शिवसेनेचा जालीम उतारा जेव्हा या निवडणुकीत आम्ही देऊ त्याला हाबाडा म्हणतो आम्ही मराठीत। जेव्हा हाबाडा दिला जाईल तेव्हा हे जमिनीवर आल्याशिवाय राहणार नाहीत आणि मराठी माणसाची मान मुंबई आणि महाराष्ट्रात उंचवल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्र नवनिर्माण आणि शिवसेनेची युती आदरणीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांनी जाहीर केलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड आनंदाचा क्षण आहे। ज्या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्र वाट बघत होता, आम्ही सगळे कार्यकर्ते वाट बघत होतो, तो क्षण आज आलेला आहे आणि निश्चितपणे या पुढे मराठी माणसांना दिवस खूप चांगले येणार आहेत। कारण विकास काय असतो, या ठिकाणी विकास काय असतो हे नक्की दोन्ही भाऊ या महाराष्ट्राला दाखवून देतील। बाकीच्या पक्षासारखं जातीत भांडणं लावणं, धर्मात भांडणं लावणं, भावाभावात भांडणं लावणं, विकास हा त्यांच्यापासून कोसो दूर गेलेला आहे। तो विकास निश्चितपणे या ठिकाणी शेतकऱ्यांना सुखी करण्यासाठी, कष्टकरी वर्गाला सुखी करण्यासाठी, शहरातील आमच्या माता भगिनी असतील, वडीलधारी मंडळी, कामगार लोक असतील, या सगळ्या लोकांना त्यांचं चांगलं करण्यासाठी, त्यांचं भलं करण्यासाठी आज ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेची युती झालेली आहे। आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मनसे आणि शिवसेनेचा भगवा डोलाने फडकेल। जी महाराष्ट्रातल्या लोकांची इच्छा होती ती इच्छा निश्चितपणे पूर्ण होईल याची मला खात्री आहे। ठाकरेंचीच हे येणाऱ्या भविष्यामध्ये दिसून येईल आणि नुसती मुंबईच नाही तर अख्खा महाराष्ट्र आज ठाकरेंचाच आहे हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये कळेल। संपूर्ण जनतेची सेवा करण्यासाठी आज हे दोन्ही बंधू एकत्र आलेले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झालेला आहे। आज शिवसैनिक मनसैनिकांना आनंद झालेलाच आहे, पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला आज आनंद झालेला आहे। आणि मुंबईमध्ये जर मराठी माणूस त्याचा टक्का वाढायचा असेल, मराठी माणसाचा त्याला न्याय मिळायचा असेल तर ठाकरे बंधूंशिवाय पर्याय नाही आहे। आणि आज हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र झालेत। आज मनसैनिक आणि शिवसैनिक या दोघांच्या वतीने मी आई तुळजाभवानीचे, खंडेरायाचे तसेच आज गणपती बाप्पाचे खूप खूप आभार मानते आणि त्यांच्या चरणी मी नतमस्तक होते। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अजय दासरी, उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, मनसे शहर अध्यक्ष जैनुद्दीन शेख, मनसे लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, मनवीसे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, मनसे वाहतूक सेनेचे संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर, मनसे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी यांची उपस्थिती होती।